नमस्कार, मी प्रियांका तुमचं सर्वांचं सुषमा गावंडे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपली 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। तर चला आता आम्ही देवदर्शनाला चाललो आहे। तर सर्वात पहिले आम्ही पंढरपूरला जाणार आहोत, तर तुम्ही पण आमच्यासोबत चला। चला आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलेलो आहोत। मम्मीने घरून उपमा बनवून आणलाय, तर नाश्ता करतो पटापट आणि पुढे निघतो। चला तर आम्ही नाश्ता करायला बसतो, तुम्ही पण या नाश्ता करायला। तर चला आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहोत। मस्त झोपत आराम करत आम्ही आलेलो आहोत। आमचा अवतार पण बघू शकता तुम्ही। तर चला आता मी जेवायला जाते। तर आम्ही हॉटेल राजवाडामध्ये थांबलोय। फॅमिली रेस्टॉरंट आहे, रस्त्यातच आहे जाताना सर्व्हिस रोडला। तर चला आता आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही आता निघालेलो आहोत। जेवण खूप छान होतं। कुठल्याही हॉटेलचं आम्ही प्रमोशन करत नाहीये, जे चांगलं वाटते ते तुम्हाला सांगतोय। या सर्व्हिस रोडवरती हा एकच हॉटेल चांगला वाटला म्हणून तो आम्ही तुम्हाला सजेस्ट केला। तर तुमच्यावर आहे, तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही इथे येऊन जेवा। बाकी आम्हाला जेवण उत्तम वाटलं। तर चला आता आपण निघूया। आता आम्ही पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही रूम घेतलेली आहे। आता फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी। तर तुम्ही पण चला। तर आता आम्ही मंदिरात चाललो आहोत। चला आता आमचं पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं छान असं दर्शन झालेलं आहे। झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला आलेलो आहोत। The next day. नमस्कार, तर आज दिवस दुसरा आहे। आज आपण पंढरपूरमध्येच आहोत। काल आपल्याला पंढरपूरमधलं जे काही मेन ठिकाणं आहेत ती सर्व काही दाखवता नाही आली, फक्त मंदिरातलं दर्शन घेतलं आणि लेट झाल्यामुळे बाकी काही जास्त दाखवता आलं नाही। तर आज आपण जे पंढरपूरमधले मेन स्पॉट आहोत ती सर्व ठिकाणं आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ पुढे बघा। आता आपण चंद्रभागा नदीवर आलेलो आहोत आणि इथेच तुम्हाला भक्त पुंडलिकाचं मंदिर सुद्धा आहे। चला तर आपण आता जाऊया।
चला आता आपण विष्णुपद मंदिराच्या इथे आलेलो आहोत. शेवळा असेल बघ. इथून तुम्ही बघू शकता तिथेच आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसतं आहे आणि चंद्रभागा नदीच आहे. तर आता आपण दुसरं ठिकाण बघायला जाऊया. चला. चला आता आम्ही आलो गोपाल कृष्ण मंदिरमध्ये. तर चला आता आपण दर्शन घेऊया. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला जेवढं दाखवता आलं आहे तेवढं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर चला आता आपण गजानन महाराज मठात आलेलो आहोत.
आम्ही मगाशी ज्या मंदिरामध्ये गेलो होतो श्री गोपालकृष्ण मंदिर गोपालपूर इथे, तिथला आमचा एक्सपिरियन्स एवढा काही चांगला नव्हता. 200 रुपये टाका, 100 रुपये टाका, 500 रुपये टाका असं सर्व काही चालू होतं. तर तिथला काही एवढा एक्सपिरियन्स आमचा चांगला नव्हता. हे सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला पण काही गोष्टी समजाव्यात. थँक्यू. तर चला आता आम्ही चारोधाम 12 ज्योतिर्लिंग मंदिरात आलेलो आहोत. ते पण तर चला आता आम्ही श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदिर येथे आलेलो आहोत. समजलं कॅमेरा खेचून नेला.
फिरण्यासाठी कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. आम्ही उरणचे. तुम्ही? सुषमा गावण. नाही, चॅनलचं नाव विचारलं नाही. कर्जत. आम्ही उरणचे, राहतो पनवेलला. हां. तर आता आपण श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर इथे आलो आहोत. तर ज्या आपल्याला भेटल्या होत्या ना, त्या आपल्यासोबत 2-3 ठिकाणी मंदिरात होत्या आणि त्या बोलल्या की आम्ही तुझ्या लग्नाच्या 2-3 रील्स बघितल्यात आणि त्याही आपल्या चॅनलचं नाव विचारलं. तर चला आता आपण आपल्या गाडीमध्ये येऊन बसलो आहे. तो दादा पण खूप छान होता. त्याने आपल्याला रिक्षामध्ये सर्व पंढरपूरची ठिकाणं फिरवली आणि तर चला आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला.